लोणी टाकीचे सवाई साहेब आहेत ते त्यांचं मामेकुळ आहे. लोणी टाकेला 6 जुलै 1881 गुलाबराव महाराजांच्या आई मनकर्णिका आई, वडील गोंदूजी मोहोड माधांचे महाराजांचा जन्म झाला. आपण खूप त्या तपशिलामध्ये जाऊ नये, तो तपशील तुम्ही पुस्तकातूनही पाहून घेऊ शकता. आणि महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झाल्यानंतर महाराजांची व्यावहारिक कौटुंबिक ओळख पेक्षा महाराजांनी स्वतःची पारमार्थिक ओळख दिली. पुन्हा एक गोष्ट लक्षात आपण घेऊया की सध्याच्या काळामध्ये अनेक संत आहेत, अनेक संप्रदाय आहेत, सगळेच काही वाईट आहेत अशातला भाग नाही, परंतु काही चुकीचे देखील आहेत. या पार्श्वभूमीवर गुलाबराव महाराजांचं वाक्य लक्षात घ्या की प्रत्येक संतांचं आणि सद्गुरूंचं कार्य कोणतं असतं. एका वाक्यात बोलतो ते असं म्हणतात की आपल्या शिष्याची बुद्धी भक्तिप्रवण करणं, ती परमार्थ प्रवण करणं हे खऱ्या संतांचं आणि सद्गुरूचं कार्य आहे. गुलाबराव महाराजांनी ते काम केलं आणि म्हणून तुम्ही खूप भाग्यवान आहात. मी मगाशी जे सुरुवातीला बोललो की यांची जरा श्रद्धा डळमळीत आहे का बघण्यासाठी मी प्रयत्न केला. वस्तुतः तो मला अधिकार नाही, फक्त मी आयोजनाच्या दृष्टीने बघत होतो. श्री महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्याविषयी मोठ्या मोठ्या लोकांच्या अंतःकरणात प्रेम श्रद्धा निर्माण झाल्यानंतर असं काही तात्कालिक वर्तन केलं की त्याच्या अंतःकरणातली श्रद्धा डळमळीत व्हावी तो निघून जावा. हे काही म्हणजे असं वर्तमान काळामध्ये दुकान थाटलं ना हो असं मार्केटिंग करणारे हे सत्पुरुष नव्हते. ते तेव्हाही नव्हते, आजही नव्हते आणि पूर्वीही नाही. म्हणून ते ठामपणानं सांगू शकले की एक वेळ असा येईल की लोक माझे ग्रंथ डोक्यावर घेऊन नाचतील आणि आज ती वेळ आलेली आहे, यायला लागलेली आहे. त्याच्यामध्ये तुमची सेवेची समिधा होते आहे याचा मला आनंद आहे. आणि म्हणून व्यावहारिक ओळखीपेक्षा माणसाला पारमार्थिक साधनेने आपली ओळख निर्माण करावी लागते. महाराज म्हणाले की माझी पारमार्थिक ओळख मी तुम्हाला सांगतो. श्रीमान ज्ञानेश्वराचार्य, ज्ञानेश्वर माऊली माझे आचार्य आहेत, माझे सद्गुरू आहेत, माझे वडील आहेत. अरे काय सांगू मी तुम्हाला, माझं सर्वस्व ज्ञानेश्वर माऊली आहे. तुम्ही लक्षात घ्या महाराजांचे एक वाक्य. महाराजांनी सांगितलं की मला विसरा, माझं कार्य विसरा, पण तुम्हाला जर जीवनामध्ये काही करायचं असेल तर माझ्या माऊलींचं वैभव वाढवा. लक्षात घ्या काय आहे सत्पुरुष आहे, काय सत्पुरुष आहे. किती मोठेपणा द्यायला लोक तयार होते, आजही आहेत. अरे जर माझ्या माऊलींची कुठं निंदा होत असेल आणि त्याचा जर प्रतिकार तुम्ही करू शकत नसाल तर निदान तिथं थांबू तरी नका. काय अंतःकरण असेल महाराजांचं, काय अंतःकरण असेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ज्ञानेश्वर महाराज माझे आचार्य आहेत, माझे सद्गुरू आहेत, माझे तात आहेत, नवे नवे माझं सर्वस्व ज्ञानेश्वर महाराज आहे. श्रीमान ज्ञानेश्वराचार्य, उमा माता शिवपिता, पार्वती आई माझी आई आहे, पारमार्थिक आई आहे. भगवान शंकर माझे पिता आहेत. उमा माता शिवपिता पती कृष्ण. इथे जरा थांबावं लागतं. भगवान श्रीकृष्ण माझे पती आहेत. या ठिकाणी अनेकांना प्रश्न पडतो, तरुणांनाही प्रश्न पडतो, पण पुढे जर वेळेच्या मध्ये बसलो तर त्याचा विश्लेषण आपण नंतर करू. भगवान श्रीकृष्ण माझे पती आहेत. पती कृष्ण मधुरा भक्तीच्या नात्यातून पती कृष्ण राधिकाद्या आणि भगवान गोपालकृष्ण माझे पती असल्यामुळे सगळ्या ज्या गोपिका आहेत त्या माझ्या भगिनी आहेत. पती कृष्ण राधिकाद्या भगिन्यो गोपिका ममा. हा पारमार्थिक संबंध सांगत असताना महाराजांनी जी दिशा दिली या संपूर्ण समाजाला, जे वैचारिक धन दिले या संपूर्ण समाजाला, ती दिशा किती अलौकिक होती ते आपण बघा की ज्या वेळेला महाराजांच्या कार्याची ओळख हळूहळू समोर जायला लागली त्यावेळेला वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर. एक गोष्ट आपण सर्वजण जाणता की प्रमाणपत्राला जसं महत्व असतं त्याच्यातल्या शब्दांना, सन्मानपत्राला महत्व असतं, तसं ते प्रमाणपत्र कोणी दिलं यालाही जास्त महत्व असतं, आहे की नाही. मी लता मंगेशकरांना प्रमाणपत्र दिले की आपण खूप गाता, मग जाऊ द्या दारासिंगला प्रमाणपत्र दिलं आता तुम्हाला बरं वाटेल. तेच पंकज पांडे सरांनी दिले तर काही समजू शकतो, काही ना काही इक्वेशन बसतं. चकास्ती योग्य नाही योग्य संगम, हा योग्याबरोबर योग्य शोभून दिसतं. जुन्या काळचे व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार उदाहरण द्यायचे की सासूबाईंनी जावयाचं केलेलं वर्णन. आता करत नाहीत, आता सासूबाई लेकीचंच वर्णन जास्त करतात.
ही माझी तक्रार नाही, नाही तर तुम्ही माझ्यावर पंचायत आणणार. सहज बोललो वर, अपघाताने बोललं गेलं. जाऊ द्या, आपण त्याच्यातला आशय संपला, विनोदाचा भाग सोडा. वर्णन जितकं महत्वाचं आहे तो वर्णन करणारा कोण आहे हा मुख्य मुद्दा आहे. मामासाहेब दांडेकर स्वतः ब्रिटिश यांच्या काळामध्ये पुण्याच्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते. तत्वज्ञान या विषयामध्ये ते प्रथम होते त्या काळामधले. कोरोनातली परीक्षा नाही, कोरोनातली परीक्षा नाही. आणि त्यांचे गुरुदेव रानडेंनी त्यांना असं म्हटलं होतं की अरे सोन्या, यावर्षी विद्यापीठामध्ये सुवर्ण पदक नाही, त्यामुळे तू यावर्षी काही परीक्षेला बसू नको, पुढच्या वर्षी बस, तुला ते सुवर्ण पदक मिळावं अशी माझी इच्छा आहे. लक्षात घ्या प्रसंग. सोनोपंतांना परीक्षेला जाणं, ड्रॉप घेणं हे काही बरं वाटलं नाही. त्यांनी एक काम केलं की त्या दिवशीपासून अभ्यास बंद करून टाकला आणि परीक्षेला गेले की जेणेकरून आपण फर्स्ट येणार नाही. सोनोपंत या एवढ्या अभ्यासावर परीक्षेला गेले आणि आपलं डिक्लेरेशन दिलं होतं. विद्यापीठाने त्या काळामध्ये त्यांना तार दिली, सॉरी यू स्टूड फर्स्ट इन द युनिव्हर्सिटी, तुम्ही विद्यापीठात पहिले आलेले आहात. याच्यावरून तुम्हाला मामासाहेब दांडेकरांची विद्वत्ता लक्षात येईल. असे मामासाहेब दांडेकर. आणि वैराग्य काय होतं? भक्तिज्ञान वैराग्याचे साक्षात पुतळे होते. पंढरपूरच्या वारीनंतर ज्या वर्षी देह ठेवला, जास्त विषय मी तो लांबवणार नाही, मूळ माझ्या विषयाला फक्त पुष्टी येण्याकरता हे संदर्भ आहेत. मामासाहेबांनी ज्या वर्षी देह ठेवला त्यावेळेला पंढरपूरची वारी आटपून सगळी भक्त मंडळी मामांना बघण्याकरता पुण्याला आली होती. डॉक्टरांनी भेट घेण्याचं नाकारलं होतं. एक शेवटी बाहेर कास लावली, तिथून सगळे भक्त दर्शन घ्यायचे. आपले विदर्भातले वारकरी संप्रदायाचे सत्पुरुष गुरुवर्य वैकुंठवासी अमृत